पश्चिम महाराष्ट्राची बैठक आहे, तुम्ही आलाय त्या बैठकीला, काय अजेंडा आहे त्या बैठकीत? आता बैठक तर उद्या बैठक झाल्यानंतर कळेल. बैठकीचं निमंत्रण आहे. बैठक काय विषय आहे तो बैठक झाल्यानंतर कळेल. ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात आंदोलनं सुरू आहेत. मराठा आरक्षणही जरांगे पाटीलही ठाम आहे. हा ओबीसीचा लढा पुढे कसा घ्यायला गेला? मराठा समाजाला महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीनुसार वेगळं 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही हे सरकारच्या वतीनं सांगितलेलं आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी किंवा वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख हेही वारंवार म्हणतायत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही. परंतु आता त्याच्यावरती परत आंदोलनं सुरू आहेत. तर आज ही सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ ओबीसी समाजाच्या वतीनं उपोषणाला बसलेले 2 उपोषणकर्ते यांच्या आत्ताच भेटीला गेलं होतं. तर निश्चितपणे सरकारकडं आमची हीच विनंती आहे की ओबीसी समाजामध्ये काही संभ्रम निर्माण होऊ नये त्यासाठी सरकारनं योग्य ती भूमिका घ्यावी. समता परिषदेची आज बैठक होती, त्यात सांगितले की ओबीसी नेत्यांनी सगळी वेगळी भूमिका घ्यावी, असं काही ठरलंय का? नाही, समता परिषदेची बैठक झाली ही मी बातम्यातून बघितलं, परंतु माझं आणि कुणाचंही बोलणं झालेलं नाही. माननीय भुजबळ साहेबांची चर्चा करू काय त्यांच्या बैठकीमध्ये ठरलं आहे, त्यांच्या बैठकीतल्या प्रमुख लोकांनी काय मत मांडलं आहे हे मी त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला सांगेन. एकीकडे जरांगेच्या भेटीला उपोषणाला बसलं, दुसऱ्या दिवशी शिष्टमंडळ जाते, पण ओबीसीचं उपोषण ठिकठिकाणी चाललंय. ते कुठलेही आता या बाबतीमध्ये ओबीसी समाजानं जागरूक होण्याची गरज आहे की सरकार कशा पद्धतीनं वागतंय. तर आपल्यामध्ये संघटन ताकदीचं असेल, आपण सगळे एकत्रित असू तर आपल्याला योग्य न्याय मिळेल असं मला वाटतंय. त्यामुळं ओबीसी समाजाने एकत्रित यावं, एकजूट व्हावं. बघा, अशी आता काहीच अजून भूमिका मीटिंग ओबीसी लीडर लोकांची सगळ्या झालेली नाही, त्यामुळं त्याच्यावरती बोलणं काही उचित होईल असं मला वाटत नाही. परिषदेच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा सूर असा होता की भुजबळांनी सरकारमधून बाहेर पडावं. ज्या पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय केला जातो की राज्यसभा लोकसभेमध्ये डावललं गेलं आहे, त्यामुळे सरकारमधून त्यांनी बाहेर पडावं असा कार्यकर्त्यांचा आग्रह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक कार्यकर्त्यांची मतं असतात, कार्यकर्त्यांची भूमिका असते, परंतु आता नेतृत्व म्हणून भुजबळ साहेब त्या विषयावरती काय त्या मीटिंगमध्ये चर्चा झाली आहे याच्या बाबतीमध्ये मलाही माहिती नाही. नेमकी माहिती झाल्यानंतर याच्यावरती आपण बोलू. चर्चा शिवसेनेत ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार अशा पद्धतीच्या चर्चा नाही. भुजबळ साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितलंय, मी कुठं नाराज नाही, काही नाही. त्यांनी आताच मी त्यांची प्रेस ऐकली तर त्यांनी त्याच्याबाबत खुलासा केलेला आहे. ओबीसी म्हणून मला उमेदवारी मिळाली नाही असं देखील भुजबळ म्हणाले. बघा, आता ही लोकसभेची निवडणूक आहे, लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे. शेवटी आम्ही प्रचार करणं, आम्ही आमचे मुद्दे लोकांना समजावून सांगणं, परंतु मतदानाचा अधिकार लोकांचा आहे. लोकांना काही वाटलं असेल, ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुका आम्ही दुरुस्त करून पुढं विधानसभेला सामोरं जाऊ. अरे चला, त्यामुळे त्यांना प्रभारी करू कोण म्हणला? सुषमा अंधारे यांचं असा. अरे कोणी काही बोलतं. देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात खूप जोरात काम सुरू आहे. निवडणुकीत इकडं तिकडं होत राहतं, असे काही विषय सिरियस घेण्याचे नसतात. देवेंद्रजी राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत. आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते जीवाभावाचे त्यांच्या बाजूनं ठामपणे उभे आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.